नमस्कार मित्रांनो, आपण जर 25-26 मध्ये आपण आपला किंवा आपल्या परिवारामधून कुणाच्या पण फार्मर आय डी कार्ड काढले असाल आणि आपल्याकडे फक्त एक PDF मिळाली असेल, कारण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला फक्त एक PDF मिळतो फॉर्म भरण्याची. आणि आपण जर आपल्या फार्मर आय डी कार्ड काढायला गेले तर आपल्याला इंटरनेटवर खूप सारे थर्ड पार्टी ॲप मिळून जाणार कार्ड बनवण्यासाठी, आणि ते पण पेडमध्ये. ते आपल्याकडून काही चार्जेस घेतात. कारण मित्रांनो, गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला कोणताही फार्मर आय डी कार्ड बनवण्याचे ऑप्शन मिळत नाही. फक्त आपल्याला तिथून एक PDF मिळतो याप्रमाणे. पण मित्रांनो, आता आपल्याला फार्मर आय डी कार्ड बनवण्यासाठी कुठलीही फीस पेड नाही करायची आहे. कारण आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत एका टूलबद्दल, ज्याच्यावरून आपण इथं फ्रीमध्ये आपला फार्मर आय डी कार्ड बनवू शकता. या PDF वरून आपण याप्रमाणे आपला फार्मर आय डी कार्ड बनवू शकता, तो पण बिलकुल फ्रीमध्ये. तर व्हिडिओला इथं स्किप न करता संपूर्ण आपल्या इथं व्हिडिओ पाहायचा आहे. आणि आपण जर आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे कोणत्या पण आपल्या वेब ब्राउझरवरती, आणि तिथं आपल्याला सर्च करायचे आहे CSC स्मार्ट टूल. मग आपल्यासमोर याप्रमाणे हे पहिली वेबसाईट येऊन जाणार. तर इथं आपल्याला या पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर याची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याच्यानंतर आपल्या इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला हा कॅटेगरीमध्ये आय डी कार्ड प्रिंटचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग इथं खाली आपल्याला आपला ज्याप्रमाणे कार्ड बनणार आहे त्याप्रमाणे इथं कार्ड हा येऊन जाणार. आणि इथं खाली आपल्याला हा ओपन टूलचा ऑप्शन दिला आहे. तर आपल्या त्या ओपन टूलवरती क्लिक करायचं आहे. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजची डायरेक्ट लिंक पण मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर आपल्याला इथं सर्वात अगोदर आपला कार्ड बनवण्यासाठी इथं जनरेट फार्मर कार्डवरती इथं क्लिक करायचं आहे. तर मग आपल्यासमोर याप्रमाणे आपला कार्ड बनवण्यासाठी ऑप्शन येऊन जाणार. तर सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला नाव द्यायचं आहे, तो पण इंग्लिशमध्ये नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपल्या लोकल लँग्वेज म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये आपलं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची आहे. जन्मतारीख दिल्यानंतर आपला जो जेंडर असेल मेल फिमेल तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला फार्मर आय डी कार्ड नंबर द्यायचा आहे. आपला फार्मर आय डी कार्ड नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला आपला फोटोग्राफ द्यायचा आहे. फोटोग्राफ दिल्यानंतर इथं आपल्याला आपला संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. ॲड्रेस दिल्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या जमिनीची माहिती द्यायची आहे. इथं हे काही ऑप्शन्स आपल्याला अगोदरच दिले आहे. तर याप्रमाणे इथं आपल्याला आपली काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आणि जर आपल्याला इथं डिलीट करायचे असेल तर इथं आपल्याला डिलीटचं पण ऑप्शन दिलेलं आहे. आणि जर आपल्याला इथं आणखी जर नवीन लाईन ॲड करायची असेल तर इथं आपल्याला ॲड रोवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे आपली ते नवीन लाईन इथं ॲड होऊन जाणार आणि या लाईनीमध्ये आपल्याला आपल्या जमिनीची माहिती द्यायची आहे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला राज्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला जिल्हा द्यायचा आहे. जिल्हा दिल्यानंतर इथं आपल्याला आपला विलेज द्यायचा आहे. जिथं आपली शेती आहे त्या शेतीच्या गावाचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला गट नंबर द्यायचा आहे. गट नंबर दिल्यानंतर इथं एरिया हेक्टरमध्ये आपली जेवढी जागा असेल ते जागा आपल्याला इथं द्यायचं आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या शेतीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आणि आपली जर शेती आणखी कुठे दुसऱ्या जागेवर असेल तर आपल्याला इथं या ॲड रोवरती क्लिक करून याप्रमाणे हे नवीन लाईन आणायची आहे. आणि इथं पण आपल्याला आपल्या दुसऱ्या जमिनीची माहिती द्यायची आहे. याप्रमाणे इथं आपल्याला आपल्या जमिनीची माहिती द्यायची आहे. हे संपूर्ण माहिती दिल्यानंतर इथं खाली आपल्याला अपडेट कार्डचे ऑप्शन दिले. तर आपल्याला त्या अपडेट कार्डवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपला हा कार्ड बनवून जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हे इन्फॉर्मेशन येऊन जाणार. आणि आपण दिलेल्या या माहितीमध्ये काही मिस्टेक असेल किंवा आपला जर हा फॉर्म चुकला असेल आणि आपल्या इन्फॉर्मेशनला आपल्याला थोडा एडिट करायचं असेल तर इथंच वरती आपल्याला अपडेट कार्डचा ऑप्शन दिला. तर आपण इथं या अपडेट कार्डवरती क्लिक करून आपल्या इन्फॉर्मेशनला आणखी इथं दुरुस्त करू शकता. आणि आपण जर याला इथं PDF फॉर्ममध्ये डाउनलोड करसाल तर इथं आपल्याला PDF फॉर्मचे इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. आणि जर इथं PNGमध्ये डाउनलोड करत असाल तर आपल्याला इथे PNGचा पण ऑप्शन दिलेला आहे. आणि इथंच आपल्याला हिंदी म्हणजे जिथं लँग्वेजचा ऑप्शन दिलं आहे तर आपण इथून आपल्या या कार्डला हिंदीमध्ये, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणखी इथं 2-3 लँग्वेजचे ऑप्शन दिले आहे. तर आपण याला आपल्या दुसऱ्या लँग्वेजमध्ये पण आपला कार्ड बनवू शकता. त्याचप्रमाणे आपण जर या कार्डची आपली डिझाईन बदलवत असाल तर आपल्या इथं डिझाईनचा पण ऑप्शन दिला आहे. तर इथं क्लिक करून आपण आपली दुसरी डिझाईनमध्ये पण आपला कार्ड बनवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं स्वतःच घरी बसल्या आपण आपला फार्मर आय डी कार्ड बनवू शकता कोणतीही फीस पेड न करता. मग आपण त्याला एकतर लॅमिनेशन मारून एक छोटासा कार्ड बनवू शकता किंवा आपण त्याला PVC कार्ड बनवू शकता. मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.